मी माधवी वाडकर नवराष्ट्र मुंबई नववार्ता ह्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सखी, आपली जीवनशैली बदलत आहे, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत, त्याच्यासोबतच वातावरणात बदल आणि आपल्या शरीरात सुद्धा अनेक बदल होत आहेत. आणि या बदलांसोबतच वयासोबतच आपल्या शरीरामध्ये अनेक आजाराचे धोके सुद्धा निर्माण होत आहेत. तर आपण ह्या सगळ्याबद्दल माहिती घेणार आहोत एक्सपर्टकडून. आणि आज आपल्यासोबत आलेले आहेत MBBS DNB प्रसूती रोगतज्ञ, स्त्री रोगतज्ञ आणि IVF फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉक्टर आरती अढेरोजेकर. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅम. ज्या सध्या हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तर आज आपण आपल्या महिलांविषयीचे प्रॉब्लेम्स आणि त्याच्यासाठी काय उपचार पद्धती कराव्या ह्याबद्दल आपण माहिती घेऊया. माझा पहिला प्रश्न हा आहे की जसं मी म्हटलं की जीवनशैली बदलत आहे आणि त्याच्यामुळे ना मेनोपॉज सुद्धा खूप लवकर होतोय. अर्ली मेनोपॉज ह्या समस्या निर्माण होत आहेत. तर काय सांगाल, ह्या समस्यांसाठी काय लक्षणं कोणती आहेत किंवा कोणत्या उपचार पद्धती आम्ही म्हणजे काळजी घ्यायला हवी? बरोबर. तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात चांगली गोष्ट अशी की जीवनशैली बदलते, पण कोणते बदल चांगले आहेत आणि कोणते बदल आपल्यासाठी चांगले नाहीत किंवा आपण काय मॉडिफाय करायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. सो बदलणारी जीवनशैली याच्यासाठी आहे कारण मुली ह्या इंडिपेंडेंट होतात. माझ्या OPDत मी अगदी लोअर सोशो इकॉनॉमिक स्टेटा ते हायर सोशो इकॉनॉमिक स्टेटामध्ये मी जे पाहिलं आहे, सगळ्या मुली इंडिपेंडेंट आहेत, सगळ्यांना उंच भरारी घ्यायची आहे, एज्युकेशनचं स्टेटस खूप छान होतं आहे आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी लवकर लग्न होणं किंवा घरीच बसून स्वतःवर फोकस करणं ह्या गोष्टी थोड्या मागे पडतात. तर मागे पडल्यामुळे होतं काय, करिअर किंवा दुसरीकडे जॉब शोधणं किंवा त्याच्यानुसार त्यांची बदली होणं या सगळ्या गोष्टीमध्ये डाएट, एन्व्हायरमेंटमध्ये बाकीचे एक्सपोजर्स, इन्फेक्शन्स आणि याच्यासाठी लागणाऱ्या ट्रीटमेंट्स, अननेसेसरी अनइंडिकेटेड जेव्हा रेडिएशन किंवा केमिकल एक्सपोजर, सो ह्या सगळ्या गोष्टींमुळे जो स्ट्रेस शरीरावर होतोय, तर स्ट्रेस तयार झाल्यामुळे जे काही अनावश्यक किंवा अनवॉन्टेड घटक आपल्या शरीरात होतात. आपण बऱ्याचदा फ्री ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स हा शब्द ऐकला आहे, अँटी ऑक्सिडेंट शब्द ऐकला आहे. तर ह्या सगळ्या स्ट्रेसमुळे जे काही ऑक्सिडेशन रॅडिकल्स असतात त्याचा जसा बाकीच्या अवयवांवर परिणाम होतो तसाच आपल्या हॉर्मोन्सवर आणि आपल्या ओव्हरीजवर पण परिणाम होतो. तर सगळ्यात पहिल्यांदा मला असं सांगायचं आहे की हा तुमचा जो मेनोपॉज आपण आज ज्याच्याबद्दल बोलतोय, तर तो मेनोपॉज म्हणजे नक्की एक अशी गोष्ट जी बायोलॉजिकल प्रोसेस आहे, जो आजार नाही आहे आणि ही बायोलॉजिकल प्रोसेस कधी ना कधी कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात येणार आहे. फक्त फरक एवढा असतो की नॅचरली ही भारताच्या स्त्रियांमध्ये जो एज ग्रुप पाहिला गेला तर तो 45 to 55 ऑन ॲन ॲव्हरेज आहे. पण ज्यांच्यामध्ये हा 40च्या आधी येतो तर अशा स्त्रियांना आपण प्रिमॅच्युअर मेनोपॉज म्हणतो. बरं, फक्त एक पाळी मिस झाली म्हणजे मेनोपॉज का? तर असं नाही. मेनोपॉज म्हणजे कंटिन्युअस 12 म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह 12 महिने ज्यांची पाळी मिस होते, तर त्याच्यानंतर जो पिरियड सुरू होतो त्याला आपण मेनोपॉज म्हणतो. आणि मेनोपॉज हा असा एका दिवसात होणारी गोष्ट नाही आहे. त्याच्या आधी पेरी मेनोपॉझल पिरियड असतो, आधी आणि नंतर म्हणजे अराउंड. पेरी म्हणजे अराउंड. तर बेसिक प्रॉब्लेम हा मेनोपॉज नाही आहे. बेसिक जे सिम्पटम्स आहेत ते पेरी मेनोपॉझल एज ग्रुपमध्ये आहेत. तर मला असं वाटतं की हा जीवनशैलीला पूर्ण दोष देण्यापेक्षा आपण त्याला आपल्या शरीरानुसार त्याला एक्सेप्ट किंवा टॉलरेट करू शकत नाही आहोत, तो आपला दोष आहे. सो जीवनशैली बदलली ही चांगली गोष्ट आहे, पण त्यानुसार आपला आहार, आपला व्यायाम आणि हेल्दी लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, तर हे जर आपण सुरळीत केलं तर मला नाही वाटत की जीवनशैलीला आपण जास्त दोष द्यावा. डॉक्टर, आजकाल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे. बरोबर. सो जेव्हा रिपोर्ट आपण करायला जातो तर असं म्हणजे आपल्याला कधीही समजेल की भीती एक असते की ही कॅन्सरची गाठ आहे की हे फायब्रॉईड आहे, हे आपण कसं ओळखावं? आणि ऑपरेशन हा एकच मार्ग आहे का फक्त? सो फायब्रॉईड हा बेसिकली अशी गोष्ट आहे, फायब्रॉईड हा लोकलाइज स्वेलिंग ऑफ युट्रस असं मी अगदी सामान्य स्त्रियांना समजेल अशा भाषेत सांगू इच्छिते. सो लोकलाइज म्हणजे एक छोटीशी एक स्वतंत्र गाठ. तर ही गाठ कसं आहे, गर्भाशयाला 3 लेअर आहेत. गर्भाशय बेसिकली काय आहे? गर्भाशय हे एक मसलची बॅग आहे जिथे बाळ वाढतं. तर ह्या मसल्सच्या बॅगला 3 आवरणं आहेत. एक सगळ्यात बाहेरचा म्हणजे जर आपण असं समजलं तर हा सगळ्यात बाहेरचा, एक ती वॉल इटसेल्फ आणि आतला भाग. आता फायब्रॉईड ह्या तिन्ही लेअरमध्ये कुठेही प्रॉमिनंटली दिसू शकतो.
जर तो अगदीच बाहेरच्या आवरणात असेल आणि छोटा असेल तर छोट्याची व्याख्या काय, तर लेस दॅन 4 सेंटीमीटर. मध्यभागी असेल आणि छोटा असेल आणि सगळ्यात आतल्या बाजूला असेल पण काही त्रास देत असेल तर असे त्याचे वेगवेगळे म्हणजे त्याची साईट, नंबर आणि साईज या 3 गोष्टी जर लक्षात घेतल्या तर आपण जास्त चांगलं सांगू शकतो की या फायब्रॉइडला सर्जरीची गरज आहे का. जर ते छोटे आहेत, ॲज आय सेड लेस दॅन 4 सेंटीमीटर, तर शक्यतो फायब्रॉइडला ऑपरेशनची गरज लागत नाही. पण तो अगदीच आतल्या साईडनी असेल, आतल्या साईडनी असल्यानंतर काय होतं, आतल्या भागामधून जेव्हा रक्तस्राव होतो पाळीसाठी आणि जर तो फायब्रॉइड पण तिथे जर सिच्युएटेड असेल तर मग अशा वेळेस तिला खूप ब्लिडिंग होणं किंवा पाळीच्या वेळेस खूप पोटात दुखणं ह्या सगळ्या गोष्टी होतात. सो अशा वेळेस मग तो फायब्रॉइड काढावा लागतो. जर तिला सिम्पटम्स नसतील, जर तिचं एज ग्रुप आता एक 40च्या आसपास असेल, कारण आता 40 म्हटल्यानंतर हॉर्मोन्स बंद होणार आहेत, मेनोपॉज येणार आहे, तर अशा वेळेस शक्यतो फायब्रॉइड्स वाढत नाही. मग विनाकारण ऑपरेशन करण्याची तेव्हा गरज नसते. तर ऑपरेशन करावं की नाही हा असा डायरेक्ट हो किंवा नाही असं उत्तर नाही आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत. जसं कॅन्सर शब्द आला की सर्वायकल कॅन्सर हा सध्या खूप मोठा विषय झालेला आहे. खूप सगळीकडे आपण बघतो की ह्याच्याबद्दल अवेअरनेस दिलेलं जात आहे. आणि HPV वॅक्सिन, खरंच या HPV वॅक्सिनची गरज आहे? सो बेसिकली काय आहे, भारतामध्ये आपण बाकीच्या म्हणजे इन जनरल किंवा बुकिश आपण सोडून देऊया. भारतामध्ये काय आहे, महिलांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण जास्त आपल्याला आढळलं ते 2 कॅन्सर्स आहेत. एक ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि दुसरा सर्वायकल कॅन्सर आहे. ब्रेस्ट कॅन्सर हा म्हणजे आपल्याला जर महिलांची तब्येत चांगली ठेवायची आहे तर प्रिव्हेन्शन इज मोर इम्पॉर्टंट. तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रिव्हेन्शन इज कम्प्लिटली लाईफस्टाईल आणि जर जेनेटिक असेल तर काय नाही. पण सर्वायकल कॅन्सरला जर आपण प्रिव्हेंट करू शकू तर सर्वायकल कॅन्सर होण्याचं कारण काय ते आपल्याला शोधलं पाहिजे. आणि अशा शोधांमधून जेव्हा आपल्याला कळालं आहे की मॅक्सिमम प्रमाणात हा जो कॅन्सर होतो हा HPV नावाच्या व्हायरसमुळे होतो. तर हा ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे हा बऱ्यापैकी कारणीभूत आहे सर्वायकल कॅन्सर होण्यासाठी. तर एक चांगली गोष्ट अशी आहे, कारण इन्फेक्शन जेव्हा म्हणजे इट इज लाईक अ इन्फेक्शन, तर इन्फेक्शन आहे म्हणजे आपण प्रिव्हेंट करू शकतो. दुसरे पण जेव्हा काही कारणं असतात तेव्हा आपण प्रिव्हेंट नाही करू शकत. पण HPVला जेव्हा आपण प्रिव्हेंट करायचं म्हणतो तर त्याच्यावर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे लस जी आता उपलब्ध झाली आहे. तर असं नाही आहे की ही लस आत्ता आली आहे, ही लस बऱ्याच दिवसांपासून आलेली आहे. HPVचं अवेअरनेस बऱ्याच दिवसांपासून आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे नॉन पॉलिटिकल आन्सर आहे, पण ह्या सरकारने महिलांसाठी जो स्टँड घेतला आणि ज्या पद्धतीने ही लस म्हणजे अदरवाईज ही खूप महागडी लस आहे, पण 9 ते 14 वर्षांच्या मुलींसाठी जी फ्रीमध्ये केली आहे, तर मला खरंच खूप चांगलं वाटतं की इतका चांगला स्टँड त्यांनी घेतला आहे महिलांसाठी. आणि बेसिकली काय आहे, हा व्हायरसचा एक्सपोजर हा तेव्हा होतो जेव्हा महिला ह्या सेक्शुअली ॲक्टिव्ह होतात. जसं आता आपण बघतो की सेक्शुअल ॲक्टिव्ह होण्याचं वय कमी होत चाललं आहे, राईट. मग त्याचे कारणं बरेच आहेत, पण त्यामुळे 9 ते 14 हे जे वय आहे ते आपण डिसाईड केलेलं आहे. आणि मला असं वाटतं की ही लस जितक्या आई हे बघत आहेत किंवा बहिणी बघत आहेत, मला असं वाटतं प्रत्येकाने याचा फायदा घ्यावा. तर हे फ्रीमध्ये 9 ते 14 वर्ष आहे, पण त्याच्या पुढेही तुम्ही ही लस घेऊ शकता. एका निरोगी स्त्रीने कोणत्या चाचण्या केल्या पाहिजे आणि किती कालावधीमध्ये त्या केल्या पाहिजे? जेव्हा तुम्ही स्त्री म्हणता तर स्त्रियांचे खूप फेजेस आहेत आणि प्रत्येक फेजमध्ये ना प्रायोरिटीज चेंज होतात. जसं बालवय आहे तर तेव्हा शी इज ॲज गुड ॲज मेल म्हणजे फिजिकली आणि हॉर्मोनली. जशी जशी ती वयात येते तर तेव्हा तिच्या प्रायोरिटी इज लाईक सेक्शुअल डेव्हलपमेंट, बरोबर. त्याच्यानंतरचं वय आहे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आणि त्याच्यानंतर आहे पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज. तर प्रत्येक वयाला अनुसरून अशा काही टेस्ट आहेत. आणि त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही आजार असेल किंवा अदरवाईज काही तुम्हाला त्रास असेल तर त्याप्रमाणे चाचण्या वेगळ्या असतात. तर एखाद्या निरोगी स्त्रीने आपल्या स्वतःचं हे कन्फर्म करण्यासाठी हेल्थ कन्फर्म करण्यासाठी ज्या चाचण्या करायला पाहिजेत, तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा वयात येणारं वय आहे तर आपल्या भारतामध्ये अजूनही मे बी आधी इनसफिशियन्सी होती, पण आता लाईफस्टाईलमुळे ॲनिमिया अजूनही मुलींमध्ये सापडतो. तर मला असं वाटतं वयात येणाऱ्या मुलींनी हॉर्मोन प्रोफाईल, FSH-LH जे एक हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे शारीरिक वाढ होते, सेक्शुअल डेव्हलपमेंट होते, आणि ॲनिमिया हे टेस्ट करून घेतले पाहिजेत.
जर त्रास दुसरा काही असेल तर त्याप्रमाणे सोनोग्राफी आणि बाकी टेस्ट आहेत जे तुम्हाला तुमचे गायनेकोलॉजिस्ट सांगतील. दुसरं जे एज ग्रुप आहे रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप, तर यामध्ये प्रेग्नन्सी आणि नॉन प्रेग्नन्सी अशा 2 स्टेट आपण म्हणू शकतो. तर नॉन प्रेग्नेंटमध्ये जर काही त्रास असेल तर करून घ्या, जर काही त्रास नसेल तर ॲन्युअली म्हणजे वर्षातून एकदा हिमोग्लोबिन, हॉर्मोनल प्रोफाईल, थायरॉईड एक वेगळं इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे, आणि ब्रेस्ट चेकअप. तर ब्रेस्ट चेकअपसाठी कुठलं इमेजिंगच केलं पाहिजे असं नाही, पण तुमच्या स्वतःच्या हाताने ब्रेस्ट पाल्पेट करणं, ज्याला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणतात, तर ह्या चाचण्या वर्षातून एकदा तरी करायला पाहिजेत. प्रेग्नंट जेव्हा आहात तेव्हा इन ऑलच तुमची आणि बाळाची ग्रोथ कशी होते ह्याचे व्हिजिट्स आणि चाचण्या ठरलेल्या आहेत, त्याप्रमाणे तुमचे डॉक्टर तुम्हाला गाईड करतात. आणि आता राहिला विषय हा पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज. तर पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉजमध्ये सगळ्यात मेजर अफेक्ट होणारे ऑर्गन्स आहेत, एक तर बोन्स, राईट, दुसरं आहे हार्ट, तिसरा आहे तुमचे मूड स्विंग्स म्हणजे जो दिसत नाही अवयव आपल्याला, ज्याला आपण मन असं म्हणतो, तर हा तिसरा अवयव. तर ह्या 3 गोष्टींच्या ज्या चाचण्या आहेत त्या करून घेतल्या पाहिजे, अलॉंग विथ सर्वायकल पॅप्समियर स्क्रीनिंग आणि मॅमोग्राफी. तर हे करून घेतलं पाहिजे. आणि बोन हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट याच्यासाठी, कारण आपण कितीही ट्रॅव्हल करत असलो तरी पण जेव्हा सूर्य आकाशात आहे तेव्हा आपण बंद AC चेंबरमध्ये आहोत. तुम्ही वर्किंग असाल, तुम्ही शाळेत जाणारे असाल, पण एक्सपोजर टू सनलाईट हे खूप कमी झालं आहे. तर त्याच्यामुळे ब्लड टेस्टमध्ये विटॅमिन D, कॅल्शियम आणि अदरवाईज बोन हेल्थ, बोन मिनरल डेन्सिटी ज्याला म्हणतात, तर ह्या सगळ्या टेस्ट तुम्ही केल्या पाहिजे. जसं आत्ताच तुम्ही म्हणाला की थायरॉईड हा खूप महत्त्वाचा हार्मोन आहे आणि आजकाल खूप जणांना थायरॉईड, मग तो हायपर असो किंवा हायपो असो, हे दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात. तर थायरॉईडबद्दल काय सांगाल आणि काय उपचार पद्धती सांगाल? सो थायरॉईड ही बेसिकली ग्रंथी आहे जी पुरुष आणि स्त्रियांमध्ये पण सेम जागी सिच्युएटेड आहे. सो ही जी ग्रंथी आहे जी आपल्या गळ्याच्या इथे सिच्युएटेड आहे, तर बेसिकली काय आहे, ही खाण्याशी काही गोष्टी ऑटो अँटीबॉडीज आहेत ज्याच्यामुळे थायरॉईडचे आजार होतात. दुसरं जे आपल्या हातात असलेला जो घटक आहे जो थायरॉईडची हेल्थ चांगली ठेवतो तो म्हणजे मिठातलं आयोडीन, राईट. तर आता बऱ्याच प्रमाणात अवेअरनेस आहे की आयोडीनयुक्त मीठ खाल्लं पाहिजे, तर म्हणून हे आजार जरा आजकाल कमी आहेत. तरी पण स्क्रीनिंग जास्त वाढलं आहे म्हणून आपल्याला जास्त प्रमाणात आहेत आजार असं दिसतं. तर सगळ्यात पहिलं प्रिव्हेन्शन हे की आयोडीनयुक्त मीठ खा. आणि दुसरं गोष्ट असं ज्याला तरी पण वेगळ्या काही कारणांमुळे थायरॉईडचा आजार झाला आहे, तर त्यांच्यासाठी काही पर्टिक्युलर मेडिसिन्स आहेत. तर ते पर्टिक्युलर मेडिसिन्स वेळोवेळी व्यवस्थित घेतले पाहिजेत आणि थायरॉईडचे टेस्ट वेळोवेळी केले पाहिजेत. तर हा ॲलोपॅथीचा भाग. बऱ्याच वेळेस मी जेव्हा आयुर्वेदिक लोकांसोबत काही कॉन्फरन्सेस केलेल्या, तर त्यांच्याकडे काही व्यायाम आहेत थायरॉईडचे जे मला माहिती नाही, मे बी तुम्हाला आयुर्वेदिक एक्सपर्ट मिळालं तर तुम्ही विचारू शकता. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांनी आपण थायरॉईड हे कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. काही आहार किंवा काही सांगाल ह्याच्यासाठी थायरॉईडसाठी की हा आहार तुम्ही घेतला पाहिजे? थायरॉईडचा जो आजार आहे ज्याला आपण गॉयटर म्हणतो, तर ते गॉयट्रोजेनिक काही फूड आयटम्स आहेत, तर ते शक्यतो अवॉइड केले पाहिजे. तर ज्याच्यामध्ये कॅबेज, कॉलीफ्लॉवर म्हणजे आपला फुलगोबी, पत्तागोबी आणि ब्रिंजॉल म्हणजे वांग, तर ह्याच्यामध्ये गॉयट्रोजेनिक म्हणजे ज्याच्यामुळे थायरॉईडचा गॉयटर होतो. तर ह्या गोष्टी तुम्ही ज्यांना ह्या गॉयटरसारखा आजार आहे त्यांनी ह्या कमी खाव्या. तर माझा पुढचा हार्मोन रिलेटेडच प्रश्न आहे की हार्मोन्स आपले बॅलन्स राखण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी? सो हॉर्मोन्स, फिमेल हॉर्मोन्स ना, हे बेसिकली आपल्या बॉडी फॅटशी खूप रिलेटेड आहेत. कारण ॲडिपोज टिश्यू किंवा फॅटचा जो भाग आहे आपल्या शरीरामध्ये, तर तिथे या हॉर्मोन्सचं स्टोरेज आणि काय म्हणतो आपण त्याला ॲरोमेटायझेशन एक प्रोसेस आहे ज्याच्यात इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन हा बेसिकली माणसांमध्ये जास्त असतो, बायकांमध्ये कमी प्रमाणात असतो पण असतो. तर ही प्रोसेस तिथे होत असते. तर ज्या पण बायकांचं वजन त्यांच्या हाईटप्रमाणे, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स म्हणतो, तर त्याच्याप्रमाणे हे वाढतं. तर अशा बायकांना हे हॉर्मोन इम्बॅलन्सेस जास्त होतात. बायकांमध्ये पर्टिक्युलर जो आपल्याला ओबेसिटी दिसते,
तर ती पर्टिक्युलरली आपल्याला दिसते कमरेच्या पोर्शनमध्ये, ज्याला आपण वेस्ट हिप रेशो असं म्हणतो, आणि पोटाचा जो घेर असतो तो. तर ह्या 2 गोष्टींची जर काळजी घेतली तर हे हॉर्मोन बऱ्यापैकी बॅलन्समध्ये राहतात. ह्या कोविडच्या काळामध्ये जे मुलं म्हणजे 9वी 10वीच्या ज्या मुली होत्या, ज्यांना सिडेंटरी अगदी बसून लॅपटॉपसमोर त्यांच्या शाळा व्हायच्या आणि अभ्यासाच्या स्ट्रेसमुळे खेळ नव्हते, बाहेर कुठलं ॲक्टिव्हिटी नव्हती, तर या मुलींमध्ये जेव्हा असे हे इम्बॅलन्सेस झाले त्यामुळे PCODचं प्रमाण पण खूप वाढलं. राईट. तर हे मेटाबॉलिक जे डिसिजेस आहेत हे जर कमी होऊ शकले तर हॉर्मोन बऱ्यापैकी बॅलन्समध्ये राहतात. सेम प्रश्न मॅम की ज्या मुली आता वयामध्ये येत आहेत तर ह्या मुलींना काय टिप्स द्याल, कारण आज ह्यांच्यामध्ये सुद्धा मासिक पाळी खूप लवकर येताना दिसते. बरोबर. तर ह्याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत आणि काय काळजी घ्यायला हवी त्यांनी? बरं. सो मासिक पाळी लवकर ही आपण जेव्हा आपल्या आधीच्या जनरेशनसोबत कम्पेअर करतो तेव्हा, तर मासिक पाळी कधी यावी ह्याच्यासाठी ना ब्रेनमध्ये जी चेन आहे, ज्याला आपण हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲक्सिस असं म्हणतो, तर ह्या ॲक्सिसचं जेव्हा मॅच्युरेशन होतं तेव्हा मासिक पाळी यायला सुरू होते. ब्रेनचं म्हणजे त्या ॲक्सिसचं मॅच्युरेशन हे बऱ्याच प्रमाणात आजकाल हे मुलींच्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवर खूप अवलंबून आहे. तर आधीच्या काळी जे एक्सपोजरचे मीडिया खूप कमी होते, तर आजकाल जे पण ते आजूबाजूला बघतात, राईट, ज्याला आपण इम्पल्सिव्ह किंवा उत्तेजनात्मक आपण गोष्टी म्हणतो, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तर त्यांना ही पाळी लवकर यायला सुरू झाली आहे. पण त्यांनी त्रास काही नाही, फक्त एवढंच की त्या वयामध्ये तिला तिची हायजीन ही मेंटेन करता आली पाहिजे. किंवा शाळेमध्ये जसं मी म्हणाले की आजकालच्या मुली एज्युकेशन आणि इंडिपेंडन्ससोबत स्वाभिमान पण खूप जास्त आहे, तर छोट्या मुलींना पण मासिक पाळीमध्ये घेता येणारी काळजी ही जर व्यवस्थित घेता आली नाही तर तिच्या मनावर जास्त परिणाम होऊ शकतो. एम्बॅरसमेंट ज्याला आपण म्हणतो, की शाळेमध्ये कसं सांगणार, सॅनिटरी पॅड्स आहेत का नाही आहेत सोबत, आणि मैत्रिणींची कसं शेअर करणार. हेच वय त्यांच्या खेळाचं पण आहे. मुली स्पोर्ट्समध्ये पण खूप छान करतात, पण मग त्यांना तिथे खेळायला जाऊ का नको, सो हे सगळे त्यांना थोडे बंधन येतात. अदरवाईज हेल्थवर असा मेजर काही इश्यू अजून तरी नाही वाटत. वजानायटिस खूप कॉमन आहे सध्या, डिस्चार्ज योनीतून स्त्राव होणं, पण काही म्हणतात की डिस्चार्ज हा काही चांगला असतो, पण कसं ओळखावं की हा डिस्चार्ज आपल्यासाठी चांगला आहे, हा योनी स्त्राव हा चांगला आहे की नाही, हे काहीतरी इंडिकेशन आहे धोक्याचं, हे कसं कळेल? एक खूप छोटं एक्झाम्पल देते, म्हणजे तुम्ही रिलेट करू शकाल किंवा स्वतः ओळखू शकाल. एखादी गोष्ट आपल्याला खूप छान आवडणारा खाद्यपदार्थ जेव्हा आपल्या समोर येतो तेव्हा आपल्या तोंडाला पाणी सुटतं, राईट. ते सुटणारं पाणी हे नेहमीच अबनॉर्मल असतं किंवा इन्फेक्शनमुळे असतं असं नाही. सो तसंच जेव्हा ओव्ह्युलेशनच्या आसपासचा काळ असतो तर तेव्हा नॉर्मली पण वजायनल डिस्चार्ज होतो, ज्याला आपण फिजिओलॉजिकल वजायनल डिस्चार्ज म्हणतो. तर हा एक सगळ्या बायकांनी हा अनुभवलेला आहे. तर जेव्हा ह्या फिजिओलॉजिकल डिस्चार्जच्या शिवाय म्हणजे अदरवाईज पण तुम्हाला हा होणारा स्त्राव हा पूर्ण महिनाभर असेल, किंवा कलर त्याचा चेंज होत असेल, किंवा ब्लड स्टेन्ड असेल, किंवा अगदीच कर्डी व्हाईट ज्याला आपण म्हणतो जो फंगल इन्फेक्शनमध्ये दिसतो तसा असेल, किंवा त्याच्यासोबत स्मेल और इचिंग असे जर तुम्हाला सिम्पटम्स जाणवू लागले, किंवा जो पण तुमचा सेक्शुअल पार्टनर आहे त्याला असे काही सिम्पटम्स जाणवू लागले आणि तुम्हाला जर डिस्चार्ज होतो आहे, तर अशा वेळेस तो पॅथॉलॉजिकल आहे किंवा इन्फेक्शनमुळे आहे असं समजावं. जसं म्हणालात की सेफ सेक्स, शारीरिक संबंध सेफ असावे, ह्याच्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, किंवा गर्भनिरोधक ह्याच्यासाठी काही गोळ्या किंवा काही दुसरं ऑप्शन्स आपल्याला आहे का? मला असं वाटतं आपल्याकडे सगळं अवेलेबल आहे, पण त्या माहितीचा विपर्यास केला जाऊ नये हे खूप महत्त्वाचं आहे. सो सेफ सेक्सचा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट मुलींच्या दृष्टीने, शक्यतो जोपर्यंत तुम्ही कमिटेड नाही आहात तोपर्यंत ही गोष्ट टाळलेली जास्त चांगली राहील.
म्हणजे ज्या संस्कृतीत आपण वाढलो आहे तर ते खूप शास्त्रशुद्ध पद्धतीने हे काही नियम घातलेले आहेत. तर खूप जणांना हे बोललेलं खटकेल, पण जेव्हा आपण मेडिकली असे पेशंट्स जेव्हा आपण चेक करतो तेव्हा ॲक्च्युअली याची प्रचिती येते. अनलेस अँड अंटिल यू आर कमिटेड ही स्टेप घेऊ नका. कारण तुम्ही प्रेग्नन्सी थांबवू शकता गर्भनिरोधक घेऊन, इन्फेक्शन्स काही प्रमाणात तुम्ही क्युअर करू शकता, पण ह्या सगळ्याचा मनावर जो परिणाम होतो तो मुलींमध्ये हा खूप खोलपर्यंत जातो. आणि मला असं वाटतं की हा आपण टाळू नाही शकत आणि प्रिव्हेंट नाही करू शकत. तर माझा पहिला आणि महत्त्वाचा सल्ला सगळ्या मुलींना असा आहे की अनलेस अँड अंटिल यू आर शुअर, तुम्ही कमिटेड जोपर्यंत नाही आहात तोपर्यंत ही गोष्ट टाळा. शक्यतो एकच पार्टनर राहिला तर जास्त चांगली गोष्ट, कारण मल्टिपल पार्टनर्समुळे मल्टिपल इन्फेक्शन्सचा धोका असतो. गर्भनिरोधक अवेलेबल आहेत, पण ते गर्भनिरोधक अगदी अशा तुमच्या चॉकलेट गोळ्यांसारखं तुम्ही घेऊ नाही शकत, कारण तुमची पूर्ण सायकल ही चढ उतारांची असते हॉर्मोनच्या बाबतीत. पहिला फेज जो असतो हॉर्मोनचा, पहिले 2 आठवडे ज्याच्यामध्ये हॉर्मोन्स वाढतात आणि नंतर कमी होतात, जे पर्टिक्युलर मेन्स्ट्रुअल सायकलचे हॉर्मोन्स असतात. तर तुम्ही इंटरमिटेंटली जर तुम्ही हे गोळ्या घेतल्या तर तुमची सायकल पूर्णपणे डिस्टर्ब होते. बऱ्याच जणींना त्या कुठल्या आजाराला प्रोन आहेत हे माहिती नसतं. तर ह्या ज्या गोळ्या आहेत हॉर्मोन्सच्या, तर ह्या काही प्रमाणात नाही चालत जेव्हा तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री असेल, किंवा ऑनगोईंग ब्रेस्ट कॅन्सर असेल, किंवा ओव्हेरियन कॅन्सर असेल, किंवा तुम्हाला ब्लड कोॲग्युलेशन डिसऑर्डर्स जर असतील, तर अशा केसेसमध्ये ह्या गोळ्या नाही चालत. तर त्याच्यामुळे अनलेस अँड अंटिल यू कन्सल्ट, म्हणजे कोणाच्या डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय शक्यतो ह्या गोळ्या घेणं टाळा. पण अगदीच अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेसमध्ये ॲटलिस्ट निरोधकचा वापर जर केला तर काही प्रमाणात तुम्ही हे प्रिव्हेंट करू शकता. मासिक पाळी म्हणजे कॉमन आहे की मासिक पाळीमध्ये पोटात दुखतं, पाय दुखतात, किंवा खूप हेवी ब्लिडिंग होतं, रक्तस्राव खूप जास्ती प्रमाणात होतो. पण कधी आपण हे समजलं पाहिजे की नाही, हे आपल्याला इंडिकेशन आहे की आपण डॉक्टरकडे जाऊन कन्सल्ट केलं पाहिजे. कारण कसं आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की एक डोक्यामध्ये कल्पना बसली की नाही बाबा मासिक पाळी आली, त्रास हा होणारच, हेवी ब्लिडिंग किंवा रक्तस्राव हे असणारच. पण नाही, ह्या गोष्टी आहे की ही लक्षणं समजतात आपण गायनेककडे जाणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. सो मासिक पाळीचं जे नॉर्मल्सी आपण ठेवलेली आहे तर ती म्हणजे एक शक्यतो 3 दिवस हेवी फ्लो, नंतरचे 2 दिवस थोडा लाईट फ्लो. हा फ्लो प्रत्येकाच्या शरीरानुसार बदलतो. तर कुणाला जर, आणि फ्लो मेजर करण्याचं असं काही युनिट नाही आहे, तर तुम्ही किती पॅड्स चेंज करताय, कितीदा तुम्हाला फुल सोप पॅड्स चेंज करताय, ह्याच्यावर तुम्ही ते कम्पेअर करू शकता. जेव्हा पण तुम्हाला मोर दॅन 5 डेज पण हेवी ब्लिडिंग आहे, शक्यतो पहिले 1 ते 2 दिवस क्रॅम्प्स असतात, त्याच्यानंतर पण जर तुम्हाला पेन आहे, बऱ्याच जणींना आराम करून, म्हणजे फिजिकल रेस्ट घेऊन किंवा गरम पाण्याची पिशवीचा शेक, ह्या अशा गोष्टी घरगुती उपायाने जर बरं वाटत असेल, पण ज्या पाळीमध्ये याने पण उपयोग होत नसेल आणि पेन लॉंग लास्टिंग असेल, तर अशा वेळेस अनबेरेबल असेल, तर अशा वेळेस मला असं वाटतं डॉक्टरांचा सल्ला घेणं जास्त महत्त्वाचं. आणि मासिक पाळीमध्ये पेन होतंय, पोटात दुखतंय म्हणून गोळ्या घेतल्या जातात, तर हे किती सेफ आहे? सो जसं मी म्हणाले की ह्या कुठलीही गोळी हे एक केमिकल आहे, राईट. तर पेन किलर्स आत्तापर्यंत आपण जे सेफ म्हणायचो, तर मध्येच असं कळतं की नाही आता हे बॅन झालं आहे, राईट. तर मला असं वाटतं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीच गोष्ट अशी पटकन न केलेली चांगली. वेळेच्या अभावामुळे बऱ्याच जणींना असं करावं लागतं, पण आजकाल कोविडपासून टेलिकन्सल्टेशन हा खूप चांगला मार्ग आपल्याला सापडला आहे. तर मला असं वाटतं त्याचा उपयोग करून तुम्ही ठरवावं की गोळी घेण्याची गरज आहे का नाही. पण शक्यतो सेल्फ मेडिकेशन इज हार्मफुल. माझा पुढचा प्रश्न आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. कारण काय होतं आहे की आपण खरंच सगळ्या वर्किंग आहोत, खूप ठिकाणी आपल्याला जावं लागतं आणि त्यावेळेला सार्वजनिक शौचालय किंवा आपण म्हणतो की वॉशरूम आपल्याला यूज करावे लागतात, आणि खूप वेळेला हीच कारणं असतात असं म्हणतात की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याची. सो खरंच आहे का, हेच कारण आहे का, किंवा कशी काळजी आपण घ्यायला हवी जेव्हा आपण कामाच्या ठिकाणी असू किंवा कुठे बाहेरगावी जाणार असू, तर काय उपचार पद्धती पण असतील ह्यावर?
सगळ्यात कारणं खूप आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण हे आहे की आपल्याला बाहेरचे टॉयलेट्स यूज करावे लागतात. दुसरं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे की जे प्रायव्हेट पार्ट्स आहेत ते 24 तास डंप असतात, राईट. अशा वेळेस फंगल इन्फेक्शन्स हे खूप कॉमन आहेत. म्हणजे एखादी खाण्याची गोष्ट पण तुम्ही 24 तास बंद करून ठेवली तर तुम्हाला फंगस दिसतो त्याच्यात. सो दुसरं महत्त्वाचं कारण असं आहे की कपड्यांची पद्धत. ज्यांना खूप उन्हाच्या ठिकाणी किंवा उष्ण ठिकाणी कामं आहेत तर त्यांनी त्याप्रमाणे त्यांचे कपड्यांची पद्धत जर चेंज केली, म्हणजे अगदी साडी घाला असं माझं म्हणणं नाही, म्हणजे याचा विपर्यास व्हायला नको. सो पण अगदी स्किन टाईट हगिंग जे क्लोथ्स आहेत तर अशा जीन्स किंवा जे धुतल्या जात नाहीत लवकर कपडे, अशा गोष्टींचा वापर जरा समजूतदारपणे करावा असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, सिंथेटिक कपडे हे थोडे कमी प्रमाणात वापरावे. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन ह्याचं अजून एक महत्त्वाचं कारण असतं की तुमच्या पार्टनरला काही इन्फेक्शन्स आहेत का, तर सेक्शुअल इंटरकोर्समुळे पण हे बऱ्याचदा होतात. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रिव्हेंट करू शकलात तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन हे आपण प्रिव्हेंट करू शकतो. दुसरं एक महत्त्वाचं कारण, जर टॉयलेट्स नसतील तर बायकांमध्ये एक टेंडन्सी असते की वॉशरूमला जाता नाही येणार तर पाणी नाही प्यायचं. तर ह्या डिहायड्रेशनमुळे हे सिम्पटम्स जास्त जाणवतात. आणि युरिन हा एक असा एक्सक्रिटरी प्रॉडक्ट आहे जो आपले मॅक्सिमम टॉक्सिन्स आणि हे फ्लश करतं बॉडीमधून. तर जर तुम्ही युरिन पास करायला नाही गेलात आणि डिहायड्रेशन पण केलं तर हे सिम्पटम्स आणि आतमध्ये याची ग्रोथ जास्त होते. तर आपल्या सरकारचा अजून एक चांगला जो इनिशिएटिव्ह आला आहे की विमेन कॅन यूज वॉशरूम ॲट एनी हॉटेल, किंवा जिथे त्या समोर आहेत कोणीही त्यांना नाही म्हणू शकत नाही, तो पण एक खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. तर मला असं वाटतं बायकांनी लाज, भीती आणि संकोच ह्या 3 गोष्टी टाळून जर स्वतःच्या हायड्रेशनकडे आणि स्वच्छतेकडे जर लक्ष दिलं तर ते जास्त चांगलं. याच्यासोबतच जरी त्यांना बाहेर वॉशरूम यूज करावं लागलं तरी पण काही विशिष्ट पद्धती असतात ज्यांनी तुम्ही तुमचे प्रायव्हेट पार्ट स्वच्छ ठेवू शकता, त्या प्रत्येकीने अंगीकाराव्या असं मला वाटतं. ज्यांना डायबिटीज आहे त्या स्त्रियांच्या मोस्टली कंप्लेंट अशी असते की डायबिटीज असल्यामुळे त्यांना युरिनसाठी सारखं जावं लागतं. आणि जेव्हा कुठे बाहेर जाण्याचा किंवा गावी जाण्याचा प्रश्न येतो की जेव्हा तुमची लॉंग टूर असते त्यावेळेला त्या पाणी कमी पितात, कारण आपल्याला युरिन जास्ती लागणार आणि जाऊ नये. सो अशा महिलांसाठी काही उपाय किंवा काही सजेस्ट ॲडवाईज कराल? आत्ताच मी जसं म्हणाले, संकोच अजिबात नको, राईट. काही वेळेस तुम्हाला सेल्फिश व्हावं लागेल, बरोबर. तर यावेळेस तुम्हाला पाणी पिणं आणि टॉक्सिन्स फ्लश करणं हे तुमच्या स्वतःसाठीचं ते कर्तव्य आहे असं म्हणून ते घ्यावं. कारण भारतीय महिलांमध्ये मॅक्सिमम प्रायोरिटी ही दुसऱ्यांना दिली जाते आणि स्वतः ती अगदी त्या प्रायोरिटीजच्या लिस्टमध्ये लास्ट असते. तर असं नको करायला, कारण तुम्ही जर छान असाल आणि शरीर जर चांगलं ठेवलं तर तुम्ही बाकी फुलफिल करू शकाल. मला असं वाटतं स्वतः थोडं सेल्फिश व्हावं या बाबतीत, व्यवस्थित पाणी प्यावं आणि व्यवस्थित ते एक्सक्रीट पण करावं, तर ते जास्त चांगलं. STD चाचणी म्हणजे नेमकं काय आणि किती वारंवार ही केली पाहिजे? सो STDच्या ह्या चाचण्यांमध्ये अगेन HPV हे एक आहे, जे HPV DNA आणि हे सगळं आहे. तर असं आपण सगळ्यांना नाही सांगू शकत की आम्हाला तुमची चाचणी करायची, पण आपण सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेंशनसाठी जे स्क्रीनिंग करतो त्याच्यात बऱ्याच वेळा हिस्ट्रीतून आपल्याला कळतं की पार्टनर्स मल्टिपल आहेत का. आणि दुसरं, जर तो व्हायरसचे काही आपल्याला सायन्स मिळाले तर ते पुढे त्याला आपण अजून ॲडव्हान्स चाचण्या पण करू शकतो, ज्याला HPV DNA म्हणतात. तर ह्या चाचण्या. दुसरं एक STDचं इन्फेक्शन आहे हर्पीस, तर ते पण स्वतःहून दिसतं, तर ते दिसल्याच्या नंतर आपण करावं. सगळ्या महिलांमध्ये करण्याची तशी गरज नसते, पण हिस्ट्रीमधून किंवा कोणी स्वतःहून जर तुम्हाला रिक्वेस्ट केलं तर तुम्ही नक्कीच ते पुढे करावं. नॅचरल प्रेग्नन्सी, सगळ्यांची इच्छा तेच असते की आपल्याला नॅचरली नैसर्गिक प्रेग्नन्सी व्हावी, पण किती वयापर्यंत आपण त्याच्यासाठी थांबणं महत्त्वाचं आहे? नॅचरली प्रेग्नन्सी तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्यामध्ये हेल्दी एग्स आहेत.
जसं आपण पहिलाच प्रश्न घेतला होता मेनोपॉजचा, तसं भारतामध्ये अराउंड 40 इयर्सपर्यंत एक मेनोपॉजचं एज आहे. मेनोपॉज आल्याच्या नंतर एग्स हे शक्यतो ॲनओव्युलेटरी सायकल्स असतात, एग्स जेव्हा नसतात. तर अशा वेळेस तुम्ही ट्राय करून पण प्रेग्नन्सी शक्य नाही, कारण एगच नाही. सो म्हणून नॅचरली प्रेग्नन्सीसाठी मॅक्सिमम तुम्ही एक 39-40 एजपर्यंत ट्राय करू शकता. त्याच्या पुढे पण एग्स जरी असले तरी पण हा जो आपण थ्रूआउट लाईफमध्ये जो स्ट्रेस किंवा ऑक्सिडेटिव्ह रॅडिकल्स आहेत, ज्याच्यामुळे एग्सचं क्रोमोझोम किंवा DNA पर्टिक्युलरली जो तेवढा हेल्दी नसू शकतो आफ्टर 40 इयर्स ऑफ एज. म्हणून शक्यतो जरी प्रेग्नन्सी राहिली तरी पण त्या गर्भाची वाढ क्रोमोझोमली जेनेटिकली नॉर्मल आहे का हे तपासून बघणं गरजेचं असतं. तर नॅचरली जर ट्राय करत असाल तर एक 40 इयर्स हे आहे. आणि अगदी तुम्हाला हेल्दी बेबी पाहिजे असेल तर आय वुड से 35. पण ज्या 36 to 40 एज ग्रुपमधल्या महिला आहेत त्यांना मला नाराज करण्याची इच्छा नाही, कारण प्रेग्नन्सी तेव्हा पण पॉसिबल आहे. पण जितक्या चांगल्या वयात प्रेग्नन्सी होईल तितकं गर्भाच्या डेव्हलपमेंटसाठी पण चांगलं. मॅम आजकाल ना असं सुद्धा आहे की म्हणजे युट्रस रिमूव्हल करणं ह्याचं सुद्धा म्हणजे खूपशे प्रमाण वाढले. काही आजारांमुळे होते ते ओके, पण काही महिला किंवा काही मुली की चला आता माझी डिलिव्हरी झालेली आहे, एक मूल झालेलं आहे, तर आता मी युट्रस रिमूव्ह करते. सो हा ऑप्शनसुद्धा निवडतात. तर काय सांगाल त्यांना? शक्यतो मुलींनी जरी असा ऑप्शन निवडला तरी पण डॉक्टर्स शक्यतो अनइंडिकेटेड सर्जरीज करत नाहीत, अनलेस अँड अंटिल देर इज सम इंडिकेशन की तुम्हाला काही आजार आहे आणि पुढे जाऊन तो तुम्हाला त्रास देण्यासारखा आहे, तोपर्यंत शक्यतो हिस्टेक्टमीज होत नाहीत. कारण हिस्टेक्टमीला दुसरं जे मेडिकल ऑप्शन्स आहेत, जसं कॉपर्टी आहेत किंवा एक टी शेप डिव्हाइस आहे ज्याच्यामधून हॉर्मोन रिलीज होणारं आपण गर्भाशयात ठेवू शकतो, किंवा पिशवी साफ करण्याची प्रोसिजर आहे, किंवा काही मेडिसिनली हेल्प करू शकतो. तर याच्याही पलीकडे जर तिला काही त्रास असेल तर गर्भाशय काढून टाका हा ऑप्शन असतो. पण पेशंटच्या विशपेक्षा त्याचं इंडिकेशन हे डॉक्टरांसाठी जास्त महत्त्वाचं. एक शेवटचा प्रश्न विचारेन की आपण जसं म्हणतो की महिलांच्या शरीरामध्ये वय वाढतं आहे, आजाराचे धोके वाढत आहेत, जीवनशैली बदलते, कामाच्या वेळा बदलत आहेत आणि स्ट्रेस फॅक्टर, आपण असं म्हणू नाही शकत की स्ट्रेस कमी होणार, कारण कुठल्याही क्षेत्रात जा तुम्हाला वर्क प्रेशर, स्ट्रेस हे आहेच आणि ह्याच्यामुळे अनेक वेगवेगळे आजार. तर आपण एक दैनंदिन जीवनामध्ये काय आहारात किंवा काय आपण कसं राहिलं पाहिजे की जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टीपासून लांब राहू? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं हा सगळ्या महिलांना हा रिलेट करेल. कारण काय झालं आहे की स्वयंपाक तुम्ही काहीही बनवलात ना तरी पण तुम्ही काय घेताय शरीरात हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी आत्ता तुमची काय रिक्वायरमेंट आहे, जसं तुमचं रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीविटॅमिन्स हे खूप महत्त्वाचे आहेत, तर फळं भाज्या यांचा समावेश नेहमी असावाच. दूध हे अतिशय नावडता पदार्थ झाला आहे, पण तरीही कॅल्शियमच्या सप्लिमेंटसाठी तो अतिशय आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी अत्यावश्यक आहेत आणि त्या रोजच्या जेवणात आहारात असाव्यात. तिसरी गोष्ट हायड्रेशन. त्या मुली असो, बायका असो किंवा वृद्ध महिला असो, सगळ्यांसाठी हायड्रेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे आपण आत्ताच बोललो ज्याच्याबद्दल. तिसरी गोष्ट कर्ड, दही ज्याला आपण म्हणतो, तर हा असा प्रोडक्ट आहे ज्याच्यामुळे आपल्या काही प्रमाणात आपलं pH हा छान मेंटेन राहतो. सो हा खूप महत्त्वाचा पदार्थ आहे शरीरात. नॉनव्हेजमध्ये फ्लेश जास्त खाण्यापेक्षा जर आपण त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू किंवा पोषक तत्वानुसार त्याची व्हॅल्यू काढून जर आपण ते खाल्लं तर ते जास्त चांगलं. म्हणजे फक्त जिभेच्या चोचल्यांपेक्षा बाकी शरीराचा जर तुम्ही विचार केला तर ते जास्त चांगलं. सो मला असं वाटतं व्यवस्थित खा, व्यायाम रोजचा असू द्या आणि 24 तासातले काही मिनटं किंवा अर्धा तास हा प्रत्येक महिलाने कुठल्याही एज ग्रुपची असू दे स्वतःसाठी जर ठेवलात तर आपण आत्मपरीक्षण करू शकतो की मला काय करायचं आहे, मला काय हवं आहे आणि त्यासाठी मी काय करायला पाहिजे. तर माझा हा सगळ्यात मोठा काय म्हणतात सल्ला असेल. तर हे जर फॉलो केलं तर मला नाही वाटत महिला आजारी आहेत असं आपल्याला जास्त दिसायला मिळेल.
खरंच आपण महिला खूप सुंदर एक दैवी देणगी आहे, आपल्यामध्ये खूप पॉवर आहे. पण आपण काय करतो ना, आपल्या स्वतःला शेवटच्या, जसं डॉक्टर म्हणालात की आपण एकदम लिस्टमध्ये शेवटी असतो आपल्या स्वतःची काळजी घेण्यामध्ये. तर करिअर आहे, करिअर करत राहू, मुलं बाळ सगळं बघत राहू, संसार करत राहू, पण ह्यासोबत स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे. तर ती नक्की सगळ्यांनी घ्या आणि अशाच मुलाखती बघत आपण भेटत जाऊया.